आप की अदालतमध्ये क्रिकेटर गौतम गंभीर यांच्यावर आरोप आहे की त्यांना नेहमीच इनसिक्युअर फील होत असतं. वन डे मध्ये तुम्ही अनेक वेळा ड्रॉप झालात, कसोटीमध्ये अनेक वेळा ड्रॉप झालात आणि त्याचा परिणाम मेंदू आणि मनावर इतका झाला की तुम्हाला आजही भीती वाटते. सर अगदीच. जर आपण भारतासाठी जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळत असाल तर कॉम्प्लिसंट होऊ शकत नाही. कारण इतकी स्पर्धा आहे इंडियामध्ये आणि माझा जो भूतकाळातील अनुभव आहे, तर मला कधी इनिशियली आधी मला जास्त वेळ खेळायला दिलं नव्हतं. तर असंही माझ्या मनात बसलं आहे, की आजही मला वाटतं, की मी 2 किंवा 3 सामन्यामध्ये रन नाही बनवले, तर मला ड्रॉप केलं जाईल. पण तसंही ते एका प्रकारे चांगलंच आहे आणि वाईट आहे. आणि खराब ह्यासाठी, की मी स्वतःवर खूप हार्ड होतो त्यावेळी. कारण 2 सामन्यामध्ये रन नाही बनवले, तर मी स्वतःवर खूप प्रेशर घेतो. बट चांगलं यासाठी, की मी नेहमी स्वतःला तयार ठेवतो आणि मला वाटतं, की प्रत्येक सामन्यात रन बनवायचे आहेत आणि प्रत्येक सामन्यात त्याच इंटेन्सिटीने खेळायचं आहे, जसं की तो माझा पहिला गौतम, सामना आहे. तुमची जी कामगिरी आहे ती इतकी चांगली आहे. तुम्ही टीमचे व्हाईस कॅप्टन आहात, टीमचे कॅप्टनही होता. मग आता तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये की आता कोणी तुम्हाला बाहेर काढेल. सर, बघा, माझे भूतकाळातील अनुभव असे आहेत, की जे तुमच्या तुमच्या खूप खोलवर रुततात आणि आता खूप कठीण आहे त्यांना बाहेर काढणं. ते तुमच्या डोक्यात फिरत राहतात आणि तीच गोष्ट माझ्या बाबतीत झाली, की मी कितीही प्रयत्न केला, मी कितीही स्वतःला समजवलं, की माझी जागा निश्चित आहे. मला आता काही फरक पडत नाही, मला कोणी ड्रॉप करू शकत नाही. पण ते खरं नाहीये. जर तुम्हाला खरं जाणून घ्यायचं असेल, तर मला आजही तितकंच इन्सिक्युअर फील करतो, जितकं मी सुरुवातीला करत होतो, जेव्हा मी टीममध्ये आलो. ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच वर्क करते. माहीत नाही इतरांसाठी करते की नाही, पण माझ्यासाठी नक्कीच करते. कारण की ते मला नेहमी टोचवर ठेवतं आणि नेहमी हंग्री ठेवतं मला रन्स बनवायला, अजून जास्त रन बनवायला आणि एका प्रकारे ते चांगलंही आहे. काय हे त्याच इन्सिक्युरिटीमुळे आहे की कधी तुम्ही 97 वर, कधी 98 वर, कधी 96 वर आउट होत असता? असू शकतं सर. कारण मी अनेकदा तुम्हाला असं वाटतं, की आता शतक करायचंय आणि त्या शतकाच्या हव्यासात रश ऑफ ब्लड म्हणून म्हणा किंवा अजून काही, तुमचं लक्ष त्या 97 वर केवळ त्या 3 धावांवर राहतं. तुमच्या मनात फक्त 100 घुटमळत असतं. जे माझ्यावर अनेक वेळा झालंय. जेव्हा मी 90s जेव्हा 100च्या खूप जवळ असतो, तेव्हा मला वाटतं, की 100 पूर्ण करायचेत आणि मी एक-एक धाव घेताना चुकतो. पण मला वाटतं, की लवकरात लवकर 100 पूर्ण करावं. कारण की तो दबाव जास्त सहन करू शकत नाही. वर्ल्ड कप फायनल आम्ही पाहिली होती. जेव्हा 3 धावा बाकी होत्या, तेव्हा तुम्ही पूर्ण ताकद लावली होती त्या धावा काढण्यासाठी. हो, मला खूप पश्चात्ताप आहे. कारण मी जेव्हा बाद झालो, तेव्हा मी स्वतःलाच म्हटलं, की कदाचित 3 धावा आयुष्यभर नेहमी आय विल रिग्रेट धीस 3 रन्स फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ. माहीत नाही अशी संधी पुन्हा कधी मिळेल का, की असं कधी होईल, की वर्ल्ड कप फायनल चालू आहे आणि मी 97 वर असेन आणि त्या 3 धावा राहून जातील 100 बनवण्यासाठी. अशी संधी माहीत नाही पुन्हा मिळेल की नाही. पण ॲट द सेम टाईम जर तुम्ही पाहिलात, की जर मी 100 धावा केल्या असत्या आणि इंडिया मॅच हारली असती, जसं महिला जयवर्धने 100 केल्यावरती श्रीलंका हारली होती, तर ते शतक त्यांच्यासाठी इतकं मौल्यवान नाहीये. पण जर मी 97 धावा केल्या आहेत आणि हायेस्ट रन बनवले आहेत आणि वर्ल्ड कप जिंकलोय, तर त्याचा आनंद आहे. पण आयसिंग ऑन द केक झालं असतं, याच्यापेक्षा काही चांगलं झालं नसतं. मी 100 बनवले असते आणि मी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग झालो असतो. पण जर मला पर्सनली विचारलं, तर ते 3 धावा मला आयुष्यभर खूप त्रास देतील. बघा, जेव्हा आधी सेहवाग आउट झाला आणि त्यानंतर जेव्हा सचिन आउट झाला, तेव्हा लोकांनी तर आशाच सोडली होती. मी नव्हती सोडली सर, हॉनेस्टली. कारण की कारण जर तुम्ही कोणत्याही माणसाला विचारा, जर आधीच आशा सोडली तर सर्व काही संपलं असतं. जर सचिन आणि सेहवाग आउट झाले होते, तरी आमच्याकडे स्ट्रेंथ होती की आम्ही कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही तुम्ही जगातील नंबर 1 टीम फक्त 2 खेळाडूंमुळे नाही होऊ शकत. जगातील नंबर 1 संघ आणि वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येकाचं योगदान खूप आवश्यक आहे. जे 11 खेळाडू मैदानात उतरतात त्यांचं सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे किंवा 1-2 खेळाडू तुम्हाला जगातील नंबर 1 किंवा वर्ल्ड चॅम्पियन नाही बनवू शकत. पण जेव्हा सचिन आउट झाला, तेव्हा एकदा तरी तुमच्या हृदयाचा ठोका चुकला असेल ना? नाही सर, कारण माझ्या हातात बॅट होती. त्याच्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नव्हतं. माझ्या हातात बॅट होती. जोपर्यंत मी क्रीजवरती होतो, मला कोणत्या गोष्टीची भीती नव्हती. हो, पण जर मी आउट झालो असतो, ड्रेसिंग रूममध्ये गेलो असतो, तर कदाचित मला भीती वाटली असती. मी जो पण फील्डवर होतो, मला माहीत होतं, की मी शेवटपर्यंत खेळलो तर आम्ही सामना जिंकू. आणि जेव्हा तुम्ही आउट झालात तेव्हा? ती अशी स्टेज होती, की तेव्हा आम्ही जिंकणारच होतो. ती मॅच आय थिंक तोपर्यंत मोस्ट 95% आम्ही जिंकलोच होतो तो. कारण 50 रन हवे होते 50 बॉलमध्ये आणि आमच्याकडे युवी येणं बाकी होतं. युवराज अशा पद्धतीच्या फॉर्ममध्ये होता, की तिथून आम्हाला तो सामना जिंकायला हवा होता आणि तसंच झालं. आणि धोनी त्यावेळेस अप्रतिम खेळत होता. पण मी जेव्हा आउट झालो तेव्हा मला 19 किंवा 95% मला हे वाटत होतं, की वी शुड विन धिस गेम. आणि खरंच ते फोटोज त्या सामन्याचे जो जिंकला होता आणि ज्या पद्धतीने लोकांनी उत्सव साजरा केला होता, तो आजही लोकांच्या मनामध्ये आहे. नक्कीच त्यावेळेस सगळ्यांना कळलं होतं, की एक खेळ, स्पोर्ट, क्रिकेट या देशाला किती युनाइट करू शकतो आणि किती आनंद देऊ शकतो, की मागे इतक्या कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या होत्या, जे घोटाळे झाले होते. त्या काळात लोकांनी हे सगळं विसरून ज्या पद्धतीने तो विजय साजरा केला, की जर तुम्ही एखादा खेळ या देशाला, लोकांना एकत्र आणू शकतो, तर यावरून कळतं, की आम्ही असं काहीतरी केलंय ज्यामुळे देशाचं की ड्रीम फुलफिल झालं आहे. आपण बोलत होतो तुमच्या इन्सिक्युरिटी बद्दल.
काही क्रिकेटपटूंनी सांगितलं की तुम्ही रनआउट खूप वेळा होता. प्रत्यक्षात तुम्ही खूप वेगाने धावता, तुम्ही तरुण आहात असं असूनही 3 वर्षात 6 वेळा रनआउट झालात. सर, माझ्या क्रिकेटबद्दल वीरूसोबत मी खूप खेळलो आहे. त्यामुळे माझी आणि वीरूमधली अंडरस्टँडिंग खूपच कदाचित इतरांशी इतकी नसेल, कारण आम्ही एकत्र खूप खेळलो आहे, भले मग दिल्लीसाठी, ONGCसाठी, भारतासाठी. त्यामुळे आमची अंडरस्टँडिंग खूप वेगळ्या लेव्हलची आहे. जेव्हा मी धोनी आणि आम्ही धाव घेतो, आय थिंक आम्ही दोघांची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. पण माझी आणि वीरूची किंवा धोनीसोबतची अंडरस्टँडिंग जितकी चांगली आहे, तितकी इतरांसोबत नाही आहे. आणि मे बी ते एक कारण असू शकतं की मी रनआउट होतो. एक एक मला अजूनही आठवतं, जे ऑस्ट्रेलिया विरुद्ध मी क्वार्टर फायनलमध्ये धावबाद झालो होतो युवी बरोबर. आणि ज्या टप्प्यावर मी धावबाद झालो होतो तो खूप महत्त्वाचा होता. पण अंडरस्टँडिंगवरती अवलंबून असतं की पार्टनरशी तुमची कशी अंडरस्टँडिंग किती चांगली आहे तुमच्या पार्टनर बरोबर. जर माझी अंडरस्टँडिंग चांगली तर मी हार्डली रनआउट होतो. जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध रनआउट झाला होता तेव्हा युवराजने तुम्हाला सांगितलं असेल ना की भाऊ, मी सेहवाग नाहीये, एवढा जोरात धावू शकत नाही मी. हो, मॅच नंतर बोलला होता तुम्हाला, पण सामना जिंकल्यावर विजयाचा आनंद इतका होता की मला खूप राग येतो आणि मला खूप जास्त राग आला असता, पण मॅच जिंकलो त्यामुळे तो निवळला होता. त्या क्षणी राग आला होता, पण युवीने जेव्हा मॅच जिंकवली आणि मॅन ऑफ द मॅच झाला, आय थिंक तेव्हा सगळं संपलं. तुम्ही आणि सेहवाग जेव्हा एकत्र खेळत असता तेव्हा खूप बोलत असता. आम्ही बोलतो कारण तुम्ही बघितलं तर ओपनिंग बॅटिंग एक अशी गोष्ट आहे जी सर्वात जास्त प्रेशर, सर्वात जास्त कठीण गोष्ट आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. नवा बॉल खेळणं, नवी विकेट, बॉलर्स फ्रेश असतात. तर तुम्ही जर आपल्या पार्टनरसोबत बोलणार नसाल तर मग अर्थातच तुम्ही कसे रिलॅक्स होणार ना. देअर आर टाइम्स आम्ही काय बोलत एकत्र असता तुम्ही? डिपेंड्स करतं सर, काहीही. म्हणजे एकमेकांना रिलॅक्स करण्यासाठी, कॉन्फिडन्स देण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे 11 खेळाडू जेव्हा 11 खेळाडूंच्या विरुद्ध खेळत आहात, कठीण कंडिशनमध्ये, नवा बॉल आहे, बॉलर फ्रेश आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्या विरुद्ध, जर तुम्ही तुमच्या बॅट्समन आपल्या पार्टनर बरोबर बोलणार नाही तर रिलॅक्स कशी होणार? बाकी दुसरं कोणीच नाही करणार. तर मग तेच कोणत्याही प्रकारे केलं, जोक केला किंवा काहीही किंवा केलं. एखादं गाणं गायलं. गाणं गायलं. गाणं काहीही केलं सर. गाणं गायलं, जोक केलं, काही थट्टा-मस्करी केली. पण प्रयत्न करतो की एकमेकांना रिलॅक्स ठेवावं, जेणेकरून परफॉर्मन्स चांगला होईल. काय तुम्ही हे मान्य करता की वीरेंद्र सेहवाग नेहमी तुमच्यासाठी लकी ठरतात, त्यांच्याबरोबर तुम्ही खेळता तेव्हा तुमची कामगिरी चांगली होते? मी आय थिंक वीरेंद्र सेहवाग बरोबर जशी माझी ऑफ द फील्ड अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे ती पण मला खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुमचं ऑफ द फील्ड एकमेकांबरोबर चांगलं रिलेशन असेल, तर ऑन द फील्ड पण आय थिंक ते रिफ्लेक्ट करतं. जेव्हा एकमेकांबरोबर आम्ही बॅटिंग करत असतो, तर ती अंडरस्टँडिंग इतकी चांगली आहे की ती एकमेकांना कम्फर्टेबल ठेवतो. रनिंग बिटवीन द विकेट इतकी चांगली आहे की अंडरस्टँडिंग इतकी चांगली आहे की ते माझ्या गेमला चांगल्या प्रकारे ओळखतात, मी त्यांच्या गेमला चांगल्या प्रकारे ओळखतो आणि एक प्रकारे आम्ही शेअर सुद्धा करतो की हे तुम्ही बरोबर करताय, हे तुम्ही चुकीचं करताय, हे बरोबर करताय, तुम्ही हे करा. अशी ही वेळ आली आहे की मी बोललो आहे की त्यांना की मी ह्या बॉलर विरुद्ध कम्फर्टेबल नाहीये, तर मी त्यांना सांगितलंय की मी ह्या बॉलर विरुद्ध अनकम्फर्टेबल आहे, तुम्ही फेस करा. हे फक्त एका अंडरस्टँडिंगमुळेच येऊ शकतं. तुम्ही दुसऱ्या कोणाच्या आणि ज्याच्याबरोबर अंडरस्टँडिंग नाहीये, तुम्ही त्याला हे सांगू शकत नाही. असं कितीतरी वेळा झालं आहे, मी त्यांना सांगितलंय की मी ह्या बॉलर विरुद्ध अनकम्फर्टेबल आहे, तर तुम्ही याला खेळा, मला याला जास्त नाही असं खेळायचं. कधी झालंय का की तुम्ही सेहवागला सांगितलं की या गोलंदाजाविरुद्ध अनकम्फर्टेबल आहे आणि त्यांनी त्या बॉलरची इतकी धुलाई केली की त्याची बॉलिंग बंद करावी लागली? हो, असं झालंय. मी बोललो आहे की मी या बॉलर विरुद्ध अनकम्फर्टेबल आहे. 1-2 वेळा बोललो आहे. यात काही लाज वाटण्यासारखं नाहीये. कारण की कोणीही कोणाविरुद्ध अनकम्फर्टेबल होऊ शकतं किंवा काही होऊ पण शकतं. तर सेहवाग मी कधी कोणाच्या विरोधात अनकम्फर्टेबल होत नाही. तो प्रत्येक बॉलरला त्याच प्रकारे मारतो. सर ते तर सर होत असतील, टू बी ऑनेस्ट होत असतील, पण त्यांनी मला आतापर्यंत असं कधी सांगितलं नाहीये. पण ठीक आहे की असं नाही की तुम्ही सगळ्यांविरुद्ध कम्फर्टेबल असू शकता. एक वेळ अशी येते जेव्हा बॉलर चांगली बॉलिंग करत असतो, तेही होत असतील. पण ज्या पद्धतीचे ते बॅट्समन आहेत, त्यांनी तर डॉमिनेट केलं आहे सगळ्यांच्या विरुद्ध. जी बॅट तुम्ही वापरत आहात, मी असं ऐकलंय की ती सुद्धा तुम्हाला तीच बॅट वापरता जी सेहवागने तुम्हाला दिली आहे. फॉर्च्युनेटली आजपर्यंत त्यांनी मला जी बॅट दिली आहे ती माझ्यासाठी खूप लकी ठरली आहे. भले तो 2020चा वर्ल्ड कप असो, तेव्हा 2007 मध्ये जी बॅट दिली होती ती सुद्धा, आणि त्याच्यानंतर मी डबल 100 बनवलं होते ऑस्ट्रेलिया विरुद्ध. तर आजपर्यंत जी मला बॅट दिली त्यातून मी खूप धावा केल्या आहेत. तर इट्स काइंड ऑफ अ लकी चार्म फॉर मी. मग ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे की सेहवागने दिलेल्या बॅटने जेव्हा तुम्ही बॅटिंग कराल तेव्हा रन बनतील. सर तुम्ही अंधश्रद्धा म्हणू शकता, कारण की मी जेव्हा रन नाही बनवत त्यांना म्हणतो की मला बॅट द्या. गौतम, सचिन तेंडुलकर इतके मोठे खेळाडू आहेत, जगात त्यांचं इतकं नाव आहे, इतक्या मोठ्या काळापासून ते खेळतायत. जेव्हा त्यांच्याबरोबर खेळतात तेव्हा कुठेतरी कॉम्प्लेक्स येतो का? इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो का? इतक्या मोठ्या खेळाडू बरोबर मी खेळतोय. नाही सर, कारण मी कधीच कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही आणि क्रिकेटला आयडलाइज करण्याचा प्रयत्न केला नाही. आय थिंक माझी इंडिव्हिज्युअलिटी आहे आणि मी नेहमीच प्रयत्न करतो की माझ्या हातात आहे, जोपर्यंत माझ्या हातात बॅट आहे तोपर्यंत मला कॉम्प्लेक्स करण्याची काहीच गरज नाहीये.
आणि मी कधी कोणाची तुम्हाला कॉम्प्लेक्स तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करता, तुम्ही कोणासारखे बनण्याचा प्रयत्न करता. मला स्वतःची एक वेगळी ओळख बनवायची होती आणि मी ती नेहमी स्वतःची ओळख बनवली आहे. त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचा कॉम्प्लेक्स नाही झाला आजपर्यंत. जर तुमचे एखादे आयडल असतात तर तो तुम्हाला कॉम्प्लेक्स येतो, तर माझं क्रिकेटमध्ये कोणीच आयडल नाहीये. क्रिकेटमध्ये आयडल नाहीये तर त्या व्यतिरिक्त आयुष्यात कोणी आयडल आहे? एकच, शहीद भगतसिंग. मी नेहमीच त्यांच्याबद्दल विचार करतो. मला वाटतं की ते सर्वात मोठी प्रेरणा आहेत आणि मी आजपर्यंत कोणतं पुस्तक वाचलं असेल तर आजपर्यंत कोणते पुस्तक वाचून संपवलं असेल तर पूर्णपणे त्यांच्याबद्दल असेल. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच आयडल नाहीये. माझा एक प्रश्न आहे, पण त्याआधी नमस्कार गौतमजी. नमस्कार. आणि मी आपणास शुभेच्छा देऊ इच्छिते, कारण की करोडो भारतीयांचं स्वप्न तुम्ही वर्ल्ड कप जिंकून हो, पूर्ण thank you. केलं. माझा प्रश्न वर्ल्ड कप बद्दलच आहे, की जी ट्रॉफी दिली गेली होती, जसं की न्यूज चॅनलवर बघितलं होतं आम्ही, की ती रेप्लिका होती. जेव्हा तुम्हा लोकांना दिली गेली तेव्हा तुम्हाला फील नाही झालं की ती रेप्लिका होती जी तुमच्या हातात होती? हो, मला अजूनही खरं सांगू का, मला विचाराल तर मला अजूनही माहित नाही की मला नाही वाटलं की ती रेप्लिका होती. मला वाटलं होतं की ती ओरिजिनल ट्रॉफी आहे. बाकी नंतर जे न्यूजमध्ये आलं होतं त्याबद्दल मला नक्की काही माहित नाहीये. कारण जेव्हा मी ट्रॉफी पकडली होती तेव्हा मला वाटलं की ती ओरिजिनल ट्रॉफी असेल, कारण एवढा मोठा कार्यक्रम होता. नाही, जसं की म्हणजे चॅनल वगैरे मध्ये दाखवण्यात आलं होतं, तर त्यावेळी तुम्ही लोकांनी BCCI किंवा ICC ला प्रश्न विचारले नाहीत का, की असं का केलं? हो, हॉनेस्टली BCCIने स्वतः ICCला प्रश्न विचारला असेल, कारण एवढा मोठा कार्यक्रम होता, एवढा मोठा वर्ल्ड कप होता, तर रेप्लिका देऊ शकत नाही ना. तर संपूर्ण जग खेळत आहे ना. तर एवढी मोठी टुर्नामेंट आहे, तुम्ही जिंकता आणि ती ओरिजिनल ट्रॉफीच मिळायला हवी असं वाटतं आणि मला वाटतं की ती ओरिजिनलच असावी. नक्कीच, ऍक्च्युअली आमच्या भावनेशी जोडली गेली आहे. नाही नक्कीच, म्हणून तुमच्याच नाही तर आमच्याही, कारण की तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या. सर्वांच्या आय थिंक. हो, कारण की आम्ही खूप मेहनत केली होती आणि मला वाटतं की सर्वात महत्त्वाची ती ट्रॉफी होती. तिच्यासाठी संपूर्ण देश स्वप्न पाहत होता, तर ती ओरिजिनलच असावी. थँक्यू. तुम्ही कधी विचारलं BCCIच्या एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्णधार MS धोनीला विचारलं होतं का, की बाबा ती खरी होती की खोटी होती ते तर कळू देत? अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्यानंतर वेळच नाही मिळाला, कारण की 2 दिवसानंतर IPL सुरू झालं होतं. मग सगळे हेच विचार करत होते की आता ही ट्रॉफी कोणाला मिळणार. तर हेच डोक्यामध्ये मला अजूनही वाटतं की एवढा मोठा कार्यक्रम असेल तर मला नाही वाटत की इट शुड बी डुप्लिकेट. इट कॅन बी डुप्लिकेट.